शासनाकडून 6 महिन्याचे कमिशन न मिळाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत, कुटुंबावर उपासमारीची वेळ, बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा प्रसंगी न्यायालयात दाद मागणार बाळासाहेब शिंदे। शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना गेली 6 महिने कमिशन न मिळाल्यामुळे धान्य दुकानदार अडचणीत सापडला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार स्वस्त धान्य दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा विचार करीत आहेत। तसेच शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर न्यायालयीन लढाई लढण्याच्या पावित्र्यात स्वस्त धान्य दुकानदार दिसत आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की शासनाने निर्माण केलेल्या स्वस्त धान्य दुकाने आणि धान्य दुकानांद्वारे वाटप करण्यात येणारे स्वस्त धान्य महिन्याला गोरगरीब नागरिकांना देण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करीत असतो। गहू तांदूळ शासनाने दिलेल्या नियमानुसार त्याचे वाटप ठरलेल्या तारखेनुसार प्रत्येक वेळी दुकानदार करीत असतो। जितक्या शिधापत्रिका मग त्या केसरी असतील पिवळ्या शिधापत्रिका असतील यांच्या ठरलेल्या संख्येनुसार प्रत्येक धान्य दुकानदाराला धान्य मंजूर होते। त्यानंतर त्याला धान्य शासकीय वाहनाद्वारे त्याच्या दुकानात पोहोच केले जाते। त्यानंतर नागरिकांना फोन करून सांगावे लागते की आपल्या शिधापत्रिकेचे धान्य उपलब्ध झालेले आहे, ते घेऊन जावे असे प्रत्येक शिधापत्रिका धारकांना सांगितल्यानंतर तो शिधापत्रिका धारक दुकानात येऊन दुकानदारांना दिलेल्या पॉज मशीन त्यावर ग्राहकाने आपला ठसा उमटवायचा व त्याच्या शिधापत्रिकेच्या वाटणीला येणारे धान्य घेऊन जायचे। अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला दुकानदार आपल्या दुकानातून धान्य वाटप करीत असताना मोफत दिलेल्या धान्यावर त्यांना मिळत असलेले कमिशन जे आहे ते कमिशन मात्र या स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेवर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सध्या तरी गेली 6 महिने या स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने कमिशनच दिले नसल्यामुळे तो अडचणीत आला आहे। कारण दुकानाचे भाडे, हमालाची मजुरी हे या कमिशनमधून देत असतो। मात्र कमिशन न मिळाल्यामुळे आज स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत सापडला असून त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हा स्वस्त धान्य दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा विचार करत असून शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय न घेतल्यास स्वस्त धान्य दुकानदार न्यायालयीन लढाई लढण्याची ही तयारी करत असल्याचे दिसत आहे। तेव्हा स्वस्त धान्य दुकानदारांसमोरचा हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, मिरज शहर अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। मी बाळासाहेब शिंदे, स्वस्त धान्य दुकानदार, मिरज शहर अध्यक्ष तथा सांगली जिल्हा उपाध्यक्ष। आमच्या अडचणी अशा आहेत की कमिशन आम्हाला वेळेवर मिळत नाही। 6 महिने झाले दुकानदारांना कमिशन मिळालेलं नाही। आम्ही धान्य वाटप वेळेवर करतो, ग्राहकांची तक्रार न येणं या पद्धतीनं आम्ही सगळं वाटप करत असतो। एखाद्या दुकानदाराला जर मेडिकली अडचण वगैरे जर काही निघाली तर आमच्याकडं केस पेपर काढायला किंवा औषध गोळ्या घ्यायला सुद्धा पैसे नसते। लोकांकडे पैसे मागून आमचा हा सगळा उदरनिर्वाह सगळा चालू आहे। तशा दुकानदाराच्या इतर अडचणी पण भरपूर आहेत, पण आम्ही वाटलेलं धान्य याचं कमिशन तर आम्हाला वेळेवर मिळायला पाहिजे, ही शासनाकडे आमची विनंती आहे। दुकानदार फार सध्या आता अडचणीत आहे। शासनाने याचा काही तर लवकरात लवकर निर्णय घ्यावा। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।